कधी काळी वस्त्र तर कधी अगदी जीन्स पॅन्ट घालून हा व्यक्ती जादूटोणा करत असल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट दिसते। मात्र हा व्हिडिओ कुठला आहे माहितीये का? हा व्हिडिओ आहे आपल्याच पुरोगामी महाराष्ट्रातला, छत्रपती शाहू महाराजांची ओळख असलेला जिल्हा कोल्हापूरमधल्या करवीर नगरीतच या भोंदूबाबाचा पर्दाफाश झालाय। चक्क चुटकी वाजवून भूतबाधा घालवणं असं सांगून याने काही लोकांना बळी पाडले। चुटकी वाजवून भूत काढणे, अघोरी प्रकार करणे असे अनेक प्रकार त्याने केलेले आहेत। तर या सगळ्याला काही सुशिक्षित लोकही बळी पडले। महाकालची शक्ती आणि सिद्धी प्राप्त असल्याच्या थापा मारून याने पीडितांना भुलवलं होतं। जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल। माझ्या आवडती वस्तू कुठे? स्मशानभूमीत चुटकी वाजून अघोरी पूजा करणं, भूत काढणं, करणी करणं यासह अनेक अघोरी प्रकार उघड झालेत। त्याची भोंदूगिरी उघड केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे। लवकरच या चुटकीवाल्या बाबाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। गेल्या 10 दिवसांपूर्वीच कोल्हापुरातल्या शिरोली पुलाची या स्मशानभूमीत देखील अघोरी प्रकार सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यामुळे पुरोगामी कोल्हापुरात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पडलाय। या भोंदूबाबाच्या जाळ्यात शहरासह ग्रामीण भागातील अनेक जण अडकल्याची माहिती आहे। त्याच्या अघोरी पूजेचे उपचाराचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकाराची दखल घेत नागरिकांना अशा गोष्टींना बळी न पडण्याचं आवाहन केलंय। नुकतंच पुण्यात एका IT इंजिनियरची 14 कोटींची फसवणूक एका भोंदूबाबाने केल्याचं उघड झालंय आणि आता कोल्हापुरात आणि अनेक जिल्ह्यांमध्ये असे भोंदूगिरीचे प्रकार उघडकीस होणे ही खरंच चिंतेची बाब आहे। यासाठी सर्व स्तरातून जनजागृती होणे आणि पोलिसांकडून कडक कारवाई होणे गरजेचं आहे। अंधश्रद्धेच्या या सगळ्या प्रकाराला आळा बसणं खूप महत्त्वाचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।